नमस्कार, मी स्वप्नील. झूम ऑन न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. साई लक्ष्मी पतसंस्थेचे सभासदांना दीपावली भेटवस्तूंचं वाटप. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांची पुण्यात मुख्य सचिवांसोबत बैठक. कल्याणमधील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मागणीसाठी आमदार विश्वनाथ भोईर यांचं मुख्यमंत्र्यांना साकडं. भव्य किसान मोर्चात सहभागी व्हावे, खासदार रक्षा खडसेंचे केळी उत्पादकांना आवाहन. कोरोना अजून गेलेला नाही, मास्क आणि सॅनिटायझरचा नियमित वापर करा, सुभाष भामरे यांचं आवाहन. आता पाहुयात सविस्तर बातम्या. जुन्नर तालुक्याच्या वडगाव कांदळी येथील साई लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीनं सभासदांना दीपावली भेटवस्तूंचं वाटप करण्यात असल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन प्राध्यापक श्रीकांत पाचपुते यांनी दिली आहे. याबाबत बोलताना पाचपुते यांनी सांगितलं की पतसंस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जातात. कोरोनाच्या संकटापासून सभासदांचं संरक्षण व्हावं म्हणून पतसंस्थेने सर्व सभासदांना मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलं होतं. संस्थेची झालेली प्रगती ही सर्व सभासद आणि ठेवीदार यांचा असलेला विश्वास आणि आपुलकीचं प्रतीक आहे. संस्थेच्या प्रगतीमध्ये सर्वांचंच मोलाचं योगदान आहे. सध्या असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यामुळे पतसंस्थेच्या सभासदांना तात्काळ दीपावली भेटवस्तू वाटप करण्याचा निर्णय संचालक मंडळानं घेतला. त्याप्रमाणे 1458 सभासदांना दीपावली भेटवस्तूंचं वाटप करणार असल्याचं सचिव पोपट बडे यांनी सांगितलं. अल्पावधीमध्ये नावारूपाला आलेली साई लक्ष्मी पतसंस्था नेहमी सभासदांचं हित जोपासत असते. यावर्षी देखील सभासदांना दीपावली भेटवस्तू देऊन सभासदांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न पतसंस्थेनं केला आहे. चेअरमन आणि संचालक मंडळ यांचं काम अतिशय चांगलं असून साई लक्ष्मी पतसंस्थेचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचे गौरवोद्गार मुंबईचे माजी निवृत्त पोलीस कमिशनर प्रकाश लांडगे यांनी यावेळी काढले. यावेळी बबनशेठ घाडगे, दत्तूशेठ भोर, तबाजी गुंजाळ, संजय खेडकर, पंढरीनाथ पाचपुते, संभाजी पवार, गणेश पवार, सुनील पवार, पटाडे सर, संदीप निलक, वसंत भोर, पोपटशेठ भोर, विष्णू लांडगे, फारुख तांबोळी, गणेश शिंदे, संजय मुटके आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीपावली भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं. या प्रसंगी चेअरमन प्राध्यापक श्रीकांत पाचपुते, व्हाईस चेअरमन रामदास शेठ पवार, सचिव पोपट बडे, मंगेश घाडगे यांच्यासह संचालक करीम इनामदार, अतुल खेडकर, नवनाथ थोरात, व्यवस्थापक मचिंद्र भोर, पूजा भोर, किरण ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते. आज या ठिकाणी श्रीकांत सरांनी दिवाळीचं फराळ वाटपासाठी ही सभा बोलवलेली आहे आणि या संस्थेमार्फत सर्व सभासदांना या दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून श्रीकांत सर या ठिकाणी फराळ वाटप करणार आहेत. आमच्या संस्थेतर्फे सर्व सभासदांना आणि या येथील नागरिकांना आमच्या संस्थेतर्फे हार्दिक दिवाळीच्या शुभेच्छा. साई लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था ही पतसंस्था मी साधारणतः 2.25 वर्षापूर्वी स्थापन केलेली आहे. या संस्था स्थापन करण्यामागे श्रीकांत सरांचा फार मोठा वाटा आहे. त्याचप्रमाणे बाकीचे इथले सगळे रहिवासी या सर्वांनी मिळून या शेतकरी वर्गाला आणि छोट्या उद्योगधंद्याच्या व्यवसायातल्या लोकांना ताबडतोब कर्ज मिळावं या हेतून आम्ही ही संस्था चालू केलेली आहे. आतापर्यंत या संस्थेचे एकूण सभासद 1458 झालेले आहेत. त्याचप्रमाणे एकूण आमच्याकडे ठेवी आलेल्या आहेत त्या आहेत 2,35,00,000 रुपये आणि कर्ज वाटप सुद्धा आम्ही त्याच प्रमाणात केलेलं आहे 2,27,00,000 रुपये. एकूण ठेवीदारांची संख्या आमच्याकडे 523 असून दैनंदिन ठेवीदार सुद्धा आमच्याकडे मोठ्या संख्येनं आहेत. 362 अशी संख्या आहे त्यांची. आणि या सर्व कर्ज वाटपाला कुठली किचकट प्रथा आम्ही ठेवलेली नाही. साध्या सोप्या याच्यात लोकांना आणि शेतकरी वर्गाला ज्या गरजू लोक आहेत त्यांना ताबडतोब कमी वेळामध्ये कर्ज मिळावं अशी इथली प्रथा आहे. आणि या सर्व संस्थेचा कारभार श्रीकांत सर अतिशय पद्धतशीरपणे सांभाळत आहेत.
आमचं ऑडिटही झालेलं आहे आणि या पतसंस्थेला आमच्याकडनं जे सरकारकडनं बक्षीसही मिळालेलं आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे आम्ही लोकांची सेवा करत आहोत. धन्यवाद. मान्यवर विशेष करून पी.बी. लांडगे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, ज्यांनी पहिल्यापासून या संस्थेवरती प्रेम केलं असे लांडगे साहेब. त्याचप्रमाणे या संस्थेचे मार्गदर्शक बबनशेठ गाडगे आणि बिरोबा महाराज पतसंस्थेचे संचालक पंढरीनाथ भाऊ पाचपुते, त्याचप्रमाणे सुनील भाऊ पवार, आपण सर्वच या ठिकाणी उपस्थित असणारे या संस्थेचे पदाधिकारी. खरोखर ही संस्था 2-2.5 वर्षापूर्वी सुरू झाली आणि संस्थेने अतिशय झपाट्याने तशी पाहता प्रगती केली. बोरवाडीमध्ये संस्थेची गरज होती. बोरवाडी म्हणजे एक सगळ्या या 4-5 गावामध्ये वर्दळीचं ठिकाण बोरवाडी आता झालेली आहे आणि या ठिकाणी ही संस्था जी आहे ती चांगल्या पद्धतीने श्रीकांत पाचपुते सर असतील, रामदासजी पवार असतील, दत्तूशेठ भोर असतील आणि सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या प्रकारे नावारूपाला ही संस्था आली. 2-2.5 वर्षामध्ये मला वाटतं 2 कोटीच्या आसपास आता ठेवी ज्या आहेत ते या 3 कोटीच्या ठेवी ज्या आहेत ते या संस्थेच्या आता झालेल्या आहेत आणि कर्ज वाटप सुद्धा जे आहे ते जवळजवळ 2.25 कोटीच्या आसपास या संस्थेने कर्ज वाटप केलेलं आहे आणि वसुली सुद्धा गेल्या वेळेस सुद्धा संस्थेची 100% वसुली जी होती ती झालेली होती आणि संस्थेला अवर्ग प्राप्त झालेला होता. अशा प्रकारे एक चांगल्या प्रकारे नावारूपाला आलेली ही संस्था, ज्या संस्थेचे सभासद सुद्धा जवळजवळ 1458 सभासद आहेत. एक अतिशय त्याचप्रमाणे या संस्थेला आपल्या तालुक्यामध्ये जो पुरस्कार सहकार रत्न पुरस्कार हा सुद्धा तालुक्यामध्ये जे पुरस्कार दिले गेले तिच्यामध्ये आपल्या संस्थेला सुद्धा ही नवीन संस्था असून हिला सुद्धा सहकार रत्न पुरस्कार जो आहे तो या संस्थेला दिला गेलेला आहे. म्हणजेच ही संस्था जी आहे या 2 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यरत झालेली संस्था आहे आणि नक्कीच आपल्या सर्व सभासदांच्या आशीर्वादाने थोड्याच दिवसामध्ये ही संस्था अतिशय गरुड झेप घेतलेली संस्था आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. आपण सर्वजण या दिवाळी भेटच्या निमित्ताने उपस्थित झालात. आपल्या सर्वांचं मी संस्थेच्या वतीने आभार मानतो आणि या संस्थेला आम्हा सर्व उपस्थितांच्या वतीने या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. मात्र कधी चालू शकत नाही. साई लक्ष्मी पतसंस्था उभारत असताना अगदी या संस्थेच्या शेवटच्या सभासदापर्यंत सर्वांचा आज या संस्थेसाठी महत्वाचा सहभाग आहे आणि म्हणून आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. कर्मचारी वर्ग चांगला आहे, संचालक मंडळावरती लोकांनी विश्वास टाकलाय, ते सुद्धा त्याच पद्धतीने काम करतायत आणि संस्थेचा जो कर्जदार आणि ठेवीदार हा मूलभूत गाभा आहे. ठेवीदार आणि कर्जदार यांच्यामध्ये असणाऱ्या शिस्तीमुळे आज संस्था अल्पावधीत साहेब लोकप्रिय झालेली आहे. खऱ्या अर्थानं संस्थेला जर तारणारा जर कोण असेल तर तो कर्जदार आहे आणि वेळोवेळी संस्थेची पत वाढवण्याचा प्रयत्न करतो ठेवीदार. विशेषतः मी सर्व खातेदारांना, ठेवीदारांना आणि कर्जदारांना आपल्या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण ऑडिटचं 2रं वर्ष असताना देखील कोरोनाच्या ह्या भयानक काळातून आपण पुढे जातोय तरी संस्थेचा वसूल अतिशय चांगला राहून आपल्याला ऑडिट वर्ग अ मिळालेला आहे. मी खऱ्या अर्थाने ही तुम्हा आम्हा सर्वांची गौरवाची बाब आहे. पुढच्या काळामध्ये संस्था वाटचाल करत असताना मी सर्व संचालक मंडळ असेल किंवा सभासद असेल आपल्या सहकार्याची सदैव अपेक्षा करतो आणि येणाऱ्या दिवाळीसाठी तुम्हाला संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. ही दिवाळी आपल्याला उत्तम आरोग्यदायी जाऊ. अजूनही आपण आपल्या आरोग्याची निश्चित काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी सदिच्छा आणि यानंतर आदरणीय प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत आपण दिवाळी भेटचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करणार आहोत. सर्वप्रथम हमीद सय्यद, झूम ऑन न्यूज, जुन्नर. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांना पायी दिंडी आक्रोश मोर्चाची परवानगी प्रशासनानं नाकारली आहे. 10 खासगी वाहनातून पोलीस बंदोबस्तामध्ये आंदोलकांना पुण्याकडे रवाना केलेलं असून पुण्यात मुख्य सचिव आणि आंदोलनकर्त्यांची बैठक झाली आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचं निवडणूक आचारसंहितेमुळे मुख्यमंत्री अथवा इतर मंत्र्यांऐवजी मुख्य सचिव बैठक घेणार आहेत. आज 4 वाजताच्या सुमारास ही बैठक होणार आहे.
कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याण शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी शहरात सुरू असलेल्या पुलाच्या कामांना गती देण्यासह दुर्गाडी चौक, सहजानंद चौक, छत्रपती शिवाजी ते पत्रीपूल उड्डाणपूल बनवण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. तसेच शहरामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची गरज असल्याची मागणीही केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं भोईर यांनी सांगितलं. तसेच सह्याद्री अतिथीगृह येथे ठाणे जिल्ह्यातील समस्या जाणून घेत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील सर्व आमदारांची आणि खासदारांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याण शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधत कल्याण पश्चिम येथील महत्त्वाचा मार्ग असलेल्या दुर्गाडी चौक, सहजानंद चौक, छत्रपती शिवाजी चौक ते पत्रीपुलापर्यंत उड्डाणपुलासह मुरबाड रोड, भवानी चौक ते वालधुनी विठ्ठलवाडी ओव्हरब्रिज बाबत देखील मागणी केली आहे. बैठक लावली होती. त्यामध्ये तुमचे असणारे महत्त्वाचे 4-5 प्रश्न आमच्यासमोर मांडा अशी त्यांनी सूचना केली होती. एकदमच जास्त विषय न घेता, कारण सध्या सरकारच्या तिजोरीमध्ये खणखणाट आहे, त्यामुळे सर्वच मुद्दे न घेता काही महत्त्वाचे मुद्दे तुमच्या मतदारसंघातील मांडा अशा पद्धतीच्या सूचना आम्हाला होत्या. त्यानुसार कल्याणच्या बाबतीत आपण काही महत्त्वाच्या सूचना त्यांना केलेल्या आहेत, मागणी केलेली आहे आपण, आणि तशी पत्रंसुद्धा दिले आहेत. त्याच्यामध्ये भवानी चौक ते वालधुनी ते विठ्ठलवाडी हा 2 आरोग्यसह रस्ता तयार व्हावा. त्याच्यानंतर स्टेशनच्या परिसरामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत जी डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट पूर्ण करावी, जेणेकरून स्टेशन परिसर हा स्वच्छ आणि मोकळा होईल. किल्ले दुर्गाडीचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून पेंडिंग पडलेला आहे आणि तुम्ही लोक पण त्याबद्दल सतत लिहित असता तुमच्या याच्यामध्ये. तो प्रश्न घेतल्यानंतर त्यांनीसुद्धा त्या प्रश्नाला चांगली हे दिली, कारण त्यांनी लगेचच्या लगेच कलेक्टरनं सांगितलं की याचं नवीन प्राकलन बनवा, नवीन आराखडा बनवा, आणि तो आराखडा 15 दिवसाच्या आत माझ्या टेबलवरती आला पाहिजे. कारण कल्याण दुर्गाडी हा कल्याणच्या जनतेचा भावनिक प्रश्न आहे. स्वतः बाळासाहेब तिथे येऊन गेलेले आहेत, स्वतः छत्रपती तिथे येऊन गेले आहेत, त्यामुळे हा प्रश्नसुद्धा लगेचच्या लगेच सोडावा अशी सूचना त्यांनी केलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याकडचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे BSUP, आपण एवढी जवळजवळ 12-13 वर्षापासून अनेक याच्यामध्ये लोक बेघर झालेले आहेत, त्या लोकांना आपण घरं देऊ शकलो ना अजून. BSUP कुठेतरी कमजोर अवस्थेत आहे आपली, ती सुधारण्याची त्यांना विनंती केली. SRA पद्धत आपल्याकडे लागू करण्यासाठी ती मागणी मी केलेली आहे. तसंच आपला एक सर्वे करून की दुर्गाडी ते पत्रीपूल ही वाहतूक कोंडी कशी फोडता येईल, त्यासाठी जर दुर्गाडी ते पत्रीपूल डायरेक्ट ब्रिज जर आपण ओव्हरब्रिज केला तर मला वाटतं हा कल्याणचा प्रश्न सुटू शकतो. ती मागणी आपण केलेली आहे. अशा कल्याणच्या महत्त्वाच्या ज्या हे दुसरी एक मागणी आपली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. कल्याणची वैद्यकीय अवस्था कोरोनाच्या काळामध्ये एकदम उघड्यावरती आली. जर डॉक्टरच्या संघटनेने आपल्याला पाठिंबा दिला नसता तर कल्याणचं चित्र हे भयानक झालं असतं. तर ती सूचना त्यांना दिली आणि त्यांनी लागोपाठ लगेचच आयुक्त माझ्या बाजूलाच बसले होते, आयुक्तांना सूचना केल्या की तुम्ही जागा शोधा आणि कल्याणला हॉस्पिटल आपण एक अद्ययावत हॉस्पिटल आपण एक तयार करूया, जेणेकरून जंक्शन कल्याण जे आहे म्हणजे कल्याण ते कर्जत, कल्याण ते कसारा या भाग आणि कल्याण ते टोकावडे मुरबाड या भागातून येणारा जो रुग्ण आहे ह्याला कल्याणमध्ये चांगली सेवा भेटली पाहिजे. अशा पद्धतीचे मोजके महत्त्वाचे प्रश्न त्यांच्याकडे मी मांडलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा ते ह्या 5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही जर हे वचन लोकांना दिलेलं आहे तर हे तुम्ही दिलेलं वचन पूर्ण करणं हे माझं काम आहे अशी भूमिका घेत एक सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. केळी पीक विमा तसेच केळी पीक उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींविषयी जळगाव जिल्हा भारतीय जनता पार्टी आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं 9 नोव्हेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी केळी पीक विमा संदर्भातील चुकीच्या धोरणांविरोधात भव्य किसान मोर्चा आंदोलन केलं जाणार आहे. म्हणून या आंदोलनाच्या नियोजनासंदर्भात 6 नोव्हेंबर 2020 रोजी प्रदेश चिटणीस तथा खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केळी उत्पादक भागामध्ये दौरा प्रसंगी मोर्चात सहभागी होण्याचं शेतकऱ्यांना आवाहन केलं. नागरिकांचं जीवन हे धावपळीचं झाल्यानं प्रत्येकजण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचं दिसून येत आहे. लहान लहान आजाराकडे डॉक्टरांचा सल्ला न घेताच औषधी घेण्याचं प्रमाण वाढत आहे. यामुळं तात्पुरता आजार बरा होतो पण
पूर्णपणे बरा होत नाही। याचे गंभीर परिणाम तोच आजार जास्त झाल्यावर दिसून येतो। त्यासाठी आरोग्य तपासणी करणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन धुळ्याचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी नगरसेवक बंटी मासुळे यांनी आयोजित केलेले मोफत आरोग्य तपासणी शिबिरादरम्यान केलं आहे। धुळे मनपाचे भाजपचे नगरसेवक बंटी मासुळे यांनी धुळेकर नागरिकांसाठी वयोवृद्ध असतील अथवा लहान बालकं असतील या सर्वांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजन केलं होतं। या आरोग्य शिबिराला अध्यक्ष म्हणून धुळ्याचे खासदार तसेच माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, धुळे मनपाचे सभापती सुनील बैसाने, उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मुंबई मेट्रो प्रकल्पावरून मागील 5 वर्षे भाजपनं राजकारण केलं आणि मुंबईकरांची फसवणूक केली असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता। यावर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे। फडणवीस सरकारनं मुंबईकरांचा विश्वासघात केला आणि हे मी कागदोपत्री सिद्ध करून दाखवेल असं त्यांनी काल सांगितलं होतं। कांजूरमार्गमधील जागेवरच फडणवीस सरकारकडून कार शेडचा प्लॅन होता। त्या जागेवर कोणताही वाद किंवा दावा देखील नव्हता, परंतु काही आर्थिक हित साधण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारनं मागील काळामध्ये मुंबईकरांची घोर फसवणूक केली असा घणाघाती आरोप सावंत यांनी यावेळी केला आहे। आरेच्या आंदोलनामुळे पितळ उघडं पडलं आणि फडणवीस सरकार आणि भाजपला आरेच्या जागेचा व्यावसायिक वापर करायचा होता, म्हणून त्यांनी कांजूर येथील जागा कारशेडसाठी घेतली नाही। शिवाय आरेची जागा घेताना मूळ प्लॅनमध्ये केवळ 20.82 हेक्टर इतकी जमीन ठरवली होती आणि त्यांनी 30 हेक्टर जागा ठरवली। बंधू आणि भगिनींचं स्वागत। मेट्रो कारशेडच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं गेले 5 वर्ष फडणवीस सरकारच्या माध्यमातून जनतेची फसवणूक केली, मुंबईकरांची फसवणूक केली, याबद्दल पत्रकार परिषदांची ही मालिका आहे आणि काल त्या मालिकेत भाग झाला, आज दुसरा भाग आहे आणि एकंदरीत किती मोठ्या प्रमाणामध्ये फडणवीस सरकारनं आणि भारतीय जनता पक्षानं मुंबईकरांचा विश्वासघात केलेला आहे हे काल आपण पत्रकार परिषदेमध्ये पाहिलं। कांजूरमार्गची जागा ही सुरुवातीपासूनच राज्य सरकारच्या ताब्यात असताना या बाबतीमध्ये खोटं बोललं गेलं, त्याबाबत कुठल्याही तऱ्हेचं लिटिगेशन नसताना ते दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आणि जाणीवपूर्वक ही जागा मेट्रो 3च्या डेपो नाही हे पाहिलं गेलं, ज्यावरती भारतीय जनता पक्षाच्या तत्कालीन सरकारचा डोळा होता, ती जागाच या संदर्भामध्ये उपयोगात येईल करता कटाक्षाने पाहिलं गेलेलं पूर्ण का याबाबत आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतोय आणि जनतेला प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतोय। वस्तुस्थिती काय आहे, खरी परिस्थिती काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो आणि ही सगळी त्या ठिकाणी आपण काल जसं म्हटलं की हे जे खोटेपणा भारतीय जनता पक्षाचा झालेला आहे तो उघडकीस आणू कालही आणला होता, त्याला काही उत्तर देण्याचा प्रयत्न आशिष शेलारजींनी केलेला आहे भाजपातर्फे, तोही किती खोटा आहे हे आज आजच्या पत्रकार परिषदेमध्ये पहिली माझी जी काही भूमिका मांडल्यानंतर मी करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा काल मी सांगितलं की कांजूर मार्ग येथे कार डेपो अस्तित्वात यावं, मेट्रो 3चं मेट्रो 6चं एकत्रितपणे, ही भूमिका 2015-16 पर्यंत फडणवीस सरकारची स्वतः होती। या अनुषंगानं अश्विनी भिडेंचं पत्र मी दाखवलं, त्याच पद्धतीनं तत्कालीन सरकारनं फडणवीस सरकारनं जी एक्सपर्ट कमिटी नेमली होती त्यांचाही त्या ठिकाणी अहवाल हाच होता की ते या संदर्भामध्ये कांजूरमार्गची जागा योग्य ठरणार आहे। असं असताना त्या एक्सपर्ट कमिटीच्या अहवालामध्ये एक रायडर टाकण्यात आलं होतं की 3 महिन्यामध्ये जर राज्य सरकारनं ही जागा दिली नाही तर तुम्ही आरेच्या कारशेडवरती काम सुरू करण्याचा प्रयत्न करा। 3 महिन्याचा विषय नाही, 3 महिन्यामध्ये नाही, जर राज्य सरकार नाही तर सरकारला ही अट टाकण्यात आली होती की 3 महिन्यामध्ये यावे आणि जर म्हणजे त्याचा 3 महिन्याचा विषय नव्हता तर ती जागा आरेच्या, परंतु राज्य सरकारनं स्वतःच्या हातामध्ये असलेली जागा दिली नाही, दाबून ठेवली।
हा मूळ मुद्दा आहे. महत्वाचं म्हणजे उद्देश होता याच्या संदर्भामध्ये 2 महत्वपूर्ण अशा तऱ्हेच्या माहिती आपल्या सगळ्यांसमोर मी ठेवणार आहे आणि तुम्हाला स्पष्टता येईल त्यामध्ये की काय या संदर्भामध्ये भूमिका राज्य सरकारची राहिली, फडणवीस सरकारची राहिली. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तांत्रिक समितीचा जो अहवाल होता त्या अहवालामध्ये जर राज्य सरकारनं जागा दिली नाही, राज्य सरकारकडनं जागा मिळू शकली नाही, तर तुम्ही आरेमध्ये काम करू शकता, परंतु 30 हेक्टर जागा जी आहे त्याच्याऐवजी 20.82 हेक्टर जागेमध्येच तुम्हाला काम करावं लागेल. अशा तऱ्हेचं त्या संदर्भामध्ये स्पष्ट मत हे तत्कालीन जी तांत्रिक समिती होती, एक्सपर्ट कमिटी होती, त्यांनी व्यक्त केलेलं आहे. त्याच्या अनुषंगानंच कारवाई झाली पाहिजे ही भूमिका घेतलं आणि त्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी करणं हे राज्य सरकारचं कर्तव्य होतं. जी मेट्रो रेल कॉर्पोरेशन आहे त्याचं कर्तव्य होतं. परंतु गंभीर बाब ही अशी आहे की 20.82 हेक्टर जमीन जी खऱ्या अर्थानं याच्यामध्ये उपयोगात आलेली असली पाहिजे. 2019ला राज्य सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट दाखल केलं गेलं आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये या आरेच्या प्रकल्पाचा मॅप दिलेला आहे. हा मॅप आहे आपल्याकडे. या संदर्भामध्ये मी मुद्दामून हा दाखवतो आपल्याला. हा मॅप आहे आणि मला असं वाटतं की मोठा मॅप दाखवण्याची गरज आहे. हे सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारनं ॲफिडेव्हिट जे दाखल केलं तो मॅप आहे आणि या मॅपमध्ये ही आरे कार डेपोच्या जागेच्या संदर्भामध्ये जे बांधकाम होणार आहे त्याचा जो प्लान आहे तो आहे 61.6 हेक्टरचा. तुम्हाला परवानगी दिली आहे 20.82 हेक्टरची आणि तुम्ही हा जो मॅप सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखवताय 61.6 हेक्टरचा. ही जागा वाढली कशी, का वाढली, याचं उत्तर फडणवीस सरकारनं दिलं पाहिजे, फडणवीसांनी दिलं पाहिजे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे त्यावेळेचे मुख्यमंत्री होते. आणि एकंदरच भारतीय जनता पक्षाने देण्याची आवश्यकता आहे की लोकांना दाखवण्यासाठी 20.82 हेक्टर आणि करण्यासाठी 61.6 हेक्टर अशी परिस्थिती होती का, या मॅपचं उत्तर त्यांनी द्यावं. मग ही जागा कशासाठी आवश्यक होती या संदर्भामध्ये जेव्हा आम्ही पाहिलं तर हा कशा पद्धतीनं स्टेज शो केला गेला होता, कशा पद्धतीनं स्क्रिप्ट अगोदरच लिहिली होती आणि त्याची अंमलबजावणी कशी केली होती. कारण फडणवीस सरकारला मेट्रोच्या कार डेपो बरोबर या जागेचा उपयोग व्यावसायिक कारणासाठी करायचा होता. व्यावसायिक दृष्टिकोनातूनच या जागेकडे ते पाहत होते. याचं कारण असं की मी आपल्याला 2 डॉक्युमेंट त्या संदर्भामध्ये देणार आहे. एक आहे राज्य सरकारचं नोटिफिकेशन, 29 डिसेंबर 2016 रोजी राज्य सरकारने एक ड्राफ्ट नोटिफिकेशन काढला आणि हे ड्राफ्ट नोटिफिकेशन मेट्रोची आरेच्या जागेच्या संदर्भात होतं आणि ते याकरता होतं त्याचा की ती जागा नो डेव्हलपमेंट झोन आहे. नो डेव्हलपमेंट झोन मधनं ड्राफ्ट नोटिफिकेशनमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की ही नो डेव्हलपमेंट झोन वगळून मेट्रो कार डेपो ऑब्लिक वर्कशॉप अलाइड फॅसिलिटीज अँड कमर्शियल झोन असं करावं, हा त्यामागचा उद्देश होता. त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश झाला, मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश जनतेकडनं आरेच्या आंदोलकांकडनं झाला आणि त्याच्या बातम्या देखील या संदर्भामध्ये आलेल्या आहेत. आणि हा आक्रोश हे इथे वाचू शकता तुम्ही.
ही टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे. फॉर फंड्स मेट्रो मुंबई मेट्रो आईज रिअल इस्टेट बोनांजा इन आरे. आणि त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोशांनी जाहीर उत्तर दिलं त्याला. आणि त्या उत्तरामध्ये ते उत्तर देखील आपल्याकडे आहे. आणि त्यांनी असं म्हटलं की इथं दुसरी बातमी आहे टाइम्स ऑफ इंडियाची. आरे लँड मेट्रो मम ऑन कमर्शियल यूज अँड FSI. ही दुसरी बातमी आहे. आणि यामध्ये नंतर जाहीरपणे आश्वासन दिलं होतं की हे कमर्शियल यूज केलं जाणार नाही. आणि त्याच्या अनुषंगानं ड्राफ्ट नोटिफिकेशन नंतर 24 ऑगस्ट 2017 रोजी नोटिफिकेशन प्रॉपर काढलं गेलं सरकारच्या आदेशानं. आणि त्यामध्ये हा कमर्शियल उपयोग करणार नाही असं सांगितलं गेलं आक्रोशानंतर. ह्याच्यामध्ये असं म्हटलंय की आताच्या परिस्थितीमध्ये हे नो डेव्हलपमेंट झोनमधनं मेट्रो कार डेपो वर्कशॉप अँड अलाइड युजर्स असं नोटिफिकेशन राहणार आहे. म्हणजे हे वरवरनं चांगलं दिसतंय आपल्याला. सरकारनं नोटिफिकेशन काढलं आणि मग ती जनतेची मागणी मान्य केली. चांगली गोष्ट झाली. परंतु स्क्रिप्टेड कसं आहे याबाबत देखील फडणवीस सरकारनं उत्तर देण्याची आवश्यकता आहे. आणि ते उत्तर याकरता दिलं पाहिजे की आमच्याकडे देवेंद्र फडणवीसजींच्या सरकारमध्ये जे वॉर रूम तयार केला होता त्या वॉर रूम मध्ये ज्या चर्चा झाल्या त्याचे मिनिट्स आहेत. 2016 मधले वॉर रूमच्या मध्ये ज्या चर्चा झाल्या होत्या त्याच्यामध्ये मिनिट आहे. ह्याचे मिनिट्स जे आपल्या समोर आहेत. देवेंद्र फडणवीसजींनी काय निर्देश दिले होते हे यामध्ये पूर्णपणे स्पष्ट आहे. आणि त्यामध्ये काय आरे डेपोच्या संदर्भामध्ये दिले होते तर हे असे आहेत की मेट्रो 3च्या साठी डेपो लँड UDD म्हणजे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट टू प्रोसेस चेंज ऑफ लँड यूज फॉर प्रपोज डेपो लँड 30 हेक्टर्स अँड ॲडजस्टंट हेक्टर्स टू डेपो अँड रिलेटेड ॲक्टिव्हिटीज. म्हणजे या विभागानं अर्बन डेव्हलपमेंट विभागानं ह्या लँडचा उपयोग जो आहे तो डेपो आणि रिलेटेड ॲक्टिव्हिटीज म्हणून करावा. परंतु त्यानंतर त्यांनी असं म्हटलंय की सबसिक्वेंटली म्हणजे नंतर रिलेटेड ॲक्टिव्हिटीज टू बी क्लेरिफाईड ॲज कमर्शियल ॲक्टिव्हिटीज सबसिक्वेंटली. हे मी आपल्याला सगळ्यांना दिलेलं आहे. हे वॉर रूमचे मिनिट्स आहेत. म्हणजे हा शो स्टेज होता का याचं उत्तर आता फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे. त्यावेळेच्या सरकारनं दिलं पाहिजे की पहिल्यांदा तुम्ही निर्देश देता की नाही आपण आता काय करूया ही लँड जी आहे ती डेपो आणि अलाइड ॲक्टिव्हिटीजसाठी दाखवूया काय हरकत नाही. आणि नंतर सबसिक्वेंटली नंतर त्याचं स्पेसिफिकेशन त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन आपण देऊ की ही लँड कमर्शियल पर्पजसाठी आहे. म्हणजे तुम्ही त्या अनुषंगानं त्या स्क्रिप्टवरती 2017 मध्ये NDZ मधना मेट्रो डेपो आणि अलाइड ॲक्टिव्हिटीज म्हणून कन्वर्ट केली. आणि नंतर काम सुरू झाल्यानंतर ऑटोमॅटिकली त्याला कमर्शियल द्यावं असे निर्देश त्याच वेळेला देण्यात आले होते का ह्याचं उत्तर आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी देण्याची आवश्यकता आहे. फडणवीस सरकारनं देण्याची आवश्यकता आहे. भारतीय जनता पक्षाने देण्याची आवश्यकता आहे. याचं कारण असं की 30 हेक्टरची जमीन ज्याबद्दल होती त्याचं एक्सपर्ट कमिटीने सांगितलं की केवळ 20.82. परंतु तुमच्या प्लॅनमध्ये दाखवलं जातंय की 61.6 हेक्टर जमीन ही राज्य सरकारतर्फे देण्यात आलेली आहे. मग ह्या बाकीच्या जागेचा उपयोग काय होणार होता कार डेपोच्या व्यतिरिक्त. याचं उत्तर देखील मुंबईकरांना देण्याची आवश्यकता आहे. आणि या अतिरिक्त जमिनीच्या साठीच का ही सगळी कारशेड कांजूरमार्ग मधना मेट्रोच्या जो सगळी कारशेड आहे ती आरेमध्ये आणली होती का याचं उत्तर आता माननीय फडणवीस साहेबांचं जे सरकार होतं त्याचे प्रमुख म्हणून त्यांनी आणि भाजपने देण्याची आवश्यकता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल
आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवे यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे काँग्रेस पक्षाच्या वतीनं केंद्र शासनानं केलेल्या कृषी विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा समाजासंदर्भात याचिका सुरू असताना आता मराठा समाज आक्रमक झाला असून मराठा समाजाला ओबीसीमध्ये सामावून घेण्यासंदर्भात काही मराठा नेत्यांची वक्तव्य आल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून उपयोगी या समाजाकडून या समाजामधल्या ओबीसी प्रयोगांमध्ये सामील करण्यात येऊ नये या संदर्भात ओबीसी नेत्यांकडून वक्तव्य करण्यात आली होती। मात्र आता या वक्तव्याला मराठा समाजाकडून प्रत्युत्तर देत ओबीसी प्रवर्ग हा कोणाच्या मालकीचा नसून हा घटनेने दिलेला अधिकार आहे, त्यामुळं कोणी या प्रयोगात येणार किंवा नाही येणार हे ठरवण्याचा अधिकार ओबीसी समाजातील नेत्यांना नाही, असं वक्तव्य मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अविनाश पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे। मराठा समाजाकडून मराठा जोडो अभियानाअंतर्गत रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून बांद्रा ते दहिसरपर्यंत मराठा जोडो अभियानाला सुरुवात होणार आहे। या संदर्भातची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये अविनाश पाटील बोलत होते। राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना काँग्रेस प्रणित इंटक संघटनेनं एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनावरून राज्य सरकारला इशारा दिला आहे। कोरोनाच्या संकट काळात सुद्धा एसटी महामंडळातील कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत। दिवाळी तोंडावर आहे तरी देखील एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्याचं वेतन अद्यापपर्यंत देण्यात आलं नाही। ही बाब अत्यंत गंभीर असून वेतन प्रदान अधिनियम 1936 या कायद्यानं फौजदारी गुन्हा आहे। वेतन प्रदान अधिनियम 1936 या कायद्यातील कलम 5 अन्वये प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला किंवा 7 तारखेपूर्वी वेतन देणं बंधनकारक आहे। प्रत्येक महिन्याला वेळेत वेतन न दिल्यास कलम 20 अन्वये फौजदारी गुन्ह्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे। त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन देण्याची कायदेशीर जबाबदारी एसटी महामंडळाची आहे। त्यामुळे एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांचं वेतन देण्यासंदर्भात कार्यवाही करावी, अन्यथा महामंडळावर फौजदारीची कारवाई करावी अशी मागणी मुकेश तिगोटे, सरचिटणीस महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक यांनी केली आहे। कर्मचाऱ्यांना ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या 3 महिन्याचं वेतन अद्यापपर्यंत देण्यात आलेलं नाही। दिवाळी तोंडावर येऊन पोहोचलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना जगायचं कसा हा मोठा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उपासमारीची वेळ आलेली आहे। म्हणून महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक संघटनेच्या वतीनं आज राज्यातील सर्व माननीय कामगार आयुक्त, माननीय कामगार उपायुक्त, माननीय कामगार सहाय्यक आयुक्त यांच्याकडे वेतन प्रदान अधिनियम 1936 या कायद्यातील कलम 5 अन्वये प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला किंवा 7 तारखेपूर्वी कर्मचाऱ्यांचं वेतन देणं कायद्यानं बंधनकारक आहे। जर वेतन वेळेत दिलं नाही तर या वेतन प्रदान अधिनियम 1936 मधील कलम 20 अन्वये फौजदारीच्या गुन्ह्याची तरतूद आहे आणि त्याचबरोबर जर वेळेत वेतन जर दिलं नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता वेतन प्रदान अधिनियम 1936 मधील एक कलम 15 अन्वये यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद म्हणून सक्षम प्राधिकारी माननीय कामगार आयुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त आणि कामगार उपायुक्त यांना देण्यात आलेले आहे। म्हणून आज महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक संघटनेच्या वतीनं माननीय कामगार आयुक्त आणि त्याचबरोबर राज्यातल्या सर्व सहाय्यक कामगार आयुक्त आणि कामगार उपायुक्तांना महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक संघटनेच्या वतीनं भेट देऊन एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या 3 महिन्याचं वेतन द्यावं। जर वेळेत वेतन दिलं जात नसेल तर एसटी महामंडळावर फौजदारीची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की एसटी महामंडळाला तात्काळ अर्थसहाय्य देऊन या एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन देण्याकरिता आपण अर्थसहाय्य करावं हीच आपल्याला विनंती आहे। मुकेश तिगोटे, सरचिटणीस महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक। विविध क्षेत्रातील जागतिक संशोधक शास्त्रज्ञांच्या क्रमवारीमध्ये शिवाजी विद्यापीठातील 5 प्राध्यापकांनी स्थान मिळवलं आहे। यामध्ये प्राध्यापक डॉक्टर PS पाटील, डॉक्टर KY राजापुरे, डॉक्टर ज्योती जाधव, सचिन भालेकर, डॉक्टर AV मोहोळकर यांचा समावेश आहे। कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये स्कोप या त्यांच्या जर्नलमध्ये जगातील विविध क्षेत्रातील प्राध्यापकांची आणि संशोधकांची क्रमवारी जाहीर केली आहे।
जागतिक दर्जाच्या शास्त्रज्ञांच्या यादीत शिवाजी विद्यापीठाचं नाव लौकिक पुन्हा एकदा झाल्यानं एकदा देश पातळीवर विद्यापीठाचं महत्त्व वाढलं आहे. कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठ जागतिक शास्त्रज्ञांची यादी जाहीर करत असतं. त्यामध्ये प्राध्यापक, संशोधकांनी सादर केलेले संशोधन पेपर आणि या पेपरचा संदर्भ म्हणून किती जणांनी त्याचा संदर्भ वापरला या निकषावर ही यादी जाहीर केली जाते. यामध्ये शिवाजी विद्यापीठातील 5 प्राध्यापकांनी आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्यामुळे त्यांना जागतिक शास्त्रज्ञांचा दर्जा मिळाला आहे. आरेच्या जागेचा व्यावसायिक वापर करावा असा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला होता. मात्र फडणवीस सरकारनं आरेच्या जागेची अंतिम अधिसूचना प्रकाशित करताना आरेच्या जागेचा व्यावसायिक वापराचा निर्णय रद्द केला. काँग्रेसचा भूखंड खाण्याचा सराईत डाव भाजपानं त्यावेळी हाणून पाडला होता. हे सत्य वेडेपणामध्ये माध्यमातून चमकायच्या नादात सचिन सावंत यांनी स्वतःच उघड केलं आहे. त्यामुळे त्यांचे आभारच मानायला हवेत असा पलटवार भाजपाचे नेते आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केला आहे. आरेची जागा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला व्यावसायिक वापरासाठी उपयोगात आणायची होती असा आरोप करून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी अज्ञानाचं पुन्हा एकदा प्रदर्शन करत अतिशहाणपणाचा भाग 2 सादर केला आहे. त्याचा कागदोपत्री पुरावे सादर करून भाजपा नेते आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी खरपूस समाचार घेतला. तसेच काँग्रेसचं पितळ उघडं पाडलं. काँग्रेसचे प्रवक्ते श्री सचिन सावंत यांनी घेतलेल्या आजच्या वार्ताहर परिषदेने पुन्हा एकदा त्यांच्या अतिशहाणपणामुळे अज्ञानाचं प्रदर्शन महाराष्ट्राला झालं. हे बरंच झालं की तुम्ही या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतली. याचं कारण महाराष्ट्राला हे स्पष्ट झालं की भूखंडाचं श्रीखंड काँग्रेसच्या संस्कृतीतच खाण्याचा डाव 2014चा होता. 3 मार्च 2014ला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निर्णय केला की आरेच्या कारशेडच्या भूखंडावर नाममात्र दराने MMRDAला तो भूखंड देऊन त्या ठिकाणी व्यावसायिक वापरासाठी तो द्यावा. हा निर्णय काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांचा. हा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या सरकारने माननीय देवेंद्र फडणवीसजींनी हाणून पाडला आणि 9 नोव्हेंबर 2017ला त्या ठिकाणी निर्णय घेतला की आता असं कुठलाही व्यावसायिक वापर, केवळ आणि केवळ मेट्रोच्याच कामासाठीचा वापर, या पद्धतीचा निर्णय हा माननीय देवेंद्रजींनी घेऊन व्यावसायिक वापराच्या निर्णयावर प्रतिबंध केला. हे देवेंद्र फडणवीसांनी केलेलं काम आहे. वेळ आज आली आहे ती माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मुंबईकरांना जाहीर वचन देण्याची. याचं कारण आदित्य ठाकरेंना चर्चेला बोलवलं तर ते यायला तयार नाहीत. तुमचे पार्टनर काँग्रेस, त्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे त्या ठिकाणी व्यावसायिक वापराची गोष्ट करतायत आणि त्यामुळे मुंबईकरांना आरेच्या भूखंडावर आता कुठल्याही पद्धतीचं कमर्शियलायझेशन होणार नाही अशा पद्धतीचं वचन उद्धवजी तुमच्याकडून हवंय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर ते मंत्रालय निघणारा पायी दिंडी मोर्चा होता. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा, सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांना पायी दिंडी आक्रोश मोर्चाची परवानगी प्रशासनानं नाकारली आणि 10 खासगी वाहनामधून पोलीस बंदोबस्तामध्ये आंदोलकांना पुण्याकडे रवाना केलं. हे आंदोलक थेट पुण्यात विधान भवनामध्ये धडकले आणि आपलं निवेदन मुख्य सचिवांकडे सादर करून पत्रकारांशी संवाद साधला. सचिवांनी मराठा मोर्चा आंदोलकांना विनंती केली. पदवीधर निवडणूक लागली असल्यानं मुख्यमंत्री भेटू शकत नाहीत. मी यावर मुख्यमंत्र्यांशी सोमवारी चर्चा करेन. या पदवीधर निवडणुका झाल्यानंतर आम्हाला मुख्यमंत्री चर्चेला बोलावणार आहेत. त्यावेळी जर मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असे आंदोलक म्हणाले आहेत. मराठा क्रांती मोर्चा मुंबईच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय वांद्रे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीपर्यंत मशाल मोर्चा काढण्यात येत होता. या मोर्चावेळी खऱ्या मशाली आणू नका. या मोर्चासाठी प्रतिकात्मक मशालींचा वापर केला जाईल अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक राजन घाग यांनी दिली होती. काल संध्याकाळी हा मोर्चा निघाला होता. या मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्या. ज्या मुलांची नोकरीसाठी निवड झाली आहे परंतु आरक्षणाच्या निर्णयामुळे प्रक्रिया रखडली आहे, यांच्या बाबतीत लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा अशा विविध मागण्या यावेळी केल्या होत्या. मातोश्रीवरील आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा बजावलेल्या होत्या आणि सरकारकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांनी यावेळी केला होता. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केलेले आरोप अगदी बालिशपणाचे आणि अत्यंत बिनबुडाचे आहेत. अत्यंत अर्धवट ज्ञानाच्या जोरावर केलेला हा आरोप आहे. महाविकास आघाडी सरकारनं मेट्रो कारशेडच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयामुळे 4000 कोटींचं नुकसान झालेलं आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या निर्णयामुळे मुंबईकरांच्या खिशातले पैसे जाणार आहेत। एवढ्या पैशांचा चुराडा होत असताना देखील हे महाविकास आघाडी सरकार मुंबईकरांची दिशाभूल करीत आहे। प्रत्येक दिवसाला 4.5 कोटींपेक्षा अधिक नुकसान आहे। मागच्या 10 महिन्यांमध्ये मेट्रोचं 1% सुद्धा काम झालेलं नाही। याला जबाबदार कोण? ही वस्तुस्थिती असून देखील खोटा आरोप करायचे आणि महाविकास आघाडी सरकारच्या प्रवक्त्यांची सवयच आहे, असं मत भाजपचे आमदार राम कदम यांनी व्यक्त केलं। काँग्रेसच्या प्रवक्त्यांचा आरोप हा पूर्णपणे बालिशपणाचा, बिनबुडाचा आणि अर्धवट अध्ययनाच्या जोरावर केलेला आरोप आहे। असे मेट्रो कार शेडचा महाराष्ट्र सरकारचा दुर्दैवी निर्णय, याच्यामुळे 4,000 कोटी रुपयापेक्षा अधिक पैशांचं नुकसान होणार आहे। हे असं असताना देखील आणि हे पैसे मुंबईकर महाराष्ट्राच्या जनतेच्या खिशातले पैसे जाणार आहेत। एवढ्या पैशांचा चुराडा होत असताना हे लोकांची दिशाभूल करतात। पर दिवसाला 4.5 कोटीपेक्षा अधिक नुकसान आहे। मागच्या 10 महिन्यामध्ये मेट्रोचं काम 1 इंच पुढे सरकलं नाही। याला जबाबदार कोण? ही वस्तुस्थिती असताना देखील काहीही ओढून ताणून खोटे आरोप करायचे, ही महाराष्ट्र सरकारमधल्या या प्रवक्त्यांची सवय आहे। थोडं अध्ययन करून बोललात तर ते अधिक बरं ठरेल। उन्हाळी हंगामामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी 3 आवर्तनं देता येतील का याची पडताळणी करून त्याप्रमाणे कार्यवाही करावी। तसेच कालवा दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नाही, असं प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राहता येथे केलं होतं। दरम्यान राहता येथील पाटबंधारे विभागाच्या इन्स्पेक्शन बंगलो परिसरामध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये गोदावरी उजवा तट कालवा सल्लागार समिती बैठक पार पडली। त्यावेळी ते बोलत होते। खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सर्वश्री राधाकृष्ण विखे, माणिकराव कोकाटे, आशुतोष काळे, लहू कानडे, सुधाकर रोहम, पद्मकांत कुदळे, कोपरगाव पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, राहता तहसीलदार कुंदन हिरे यांच्यासह शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर। साई लक्ष्मी पतसंस्थेचे सभासदांना दीपावली भेटवस्तूंचं वाटप। मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांची पुण्यात मुख्य सचिवांसोबत बैठक। कल्याणमधील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मागणीसाठी आमदार विश्वनाथ भोईर यांचं मुख्यमंत्र्यांना साकडं। भव्य किसान मोर्चात सहभागी व्हावे, खासदार रक्षा खडसेंचे केळी उत्पादकांना आवाहन। कोरोना अजून गेलेला नाही, मास्क आणि सॅनिटायझरचा नियमित वापर करा, सुभाष भामरे यांचं आवाहन। या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज।